आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। या दृष्टीने महाविकास आघाडीकडून मेहकरची जागा आपल्याच पक्षाला सुटावी यासाठी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत। तर जर ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली तर काँग्रेसकडून तिकीट मागणारे अनंतराव वानखेडे यांचे दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये अनंतराव वानखेडे यांनी सविस्तरपणे आपली बाजू मांडली। यावेळी दैनिक विदर्भ सत्यजितचे निवडणूक प्रसिद्ध प्रमुख अयूब पठाण हे सुद्धा उपस्थित होते। दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या वाचक लोकांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात होत आहे। या विधानसभेच्या दृष्टीने मेहकर मतदारसंघामध्ये सुद्धा इच्छुक उमेदवारांच्या व विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून मेहकर मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी सर्व नेते मंडळी आपल्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहेत। आज रोजी आपल्यासोबत 2019 मध्ये काँग्रेस पक्षावर उमेदवारी घेतलेले व ऐनवेळी ज्यांना उमेदवारी मिळाली मात्र तरीसुद्धा त्यांनी मोठ्या हिमतीने जिद्दीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून जवळपास 49 हजारच्या आसपास त्यांनी मतदान घेतले होते असे अनंतराव वानखेडे जे यावेळेसुद्धा काँग्रेसकडून इच्छुक आहेत ते आज आपल्यासोबत आहेत। एक छोटीशी मुलाखत किंवा त्यांची मानसिकता त्यांच्या भावना आपण या ठिकाणी घेणार आहोत। वानखेडे साहेब नमस्कार। 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 आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या गोटातून मेहकर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी तुमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। तर या विषयावर काँग्रेसला ही जागा सुटू शकते का? फंगाड साहेब, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो की आपण माझी मुलाखत या ठिकाणी घेत आहात। खरं म्हणजे मेहकर मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे। या ठिकाणची काँग्रेस पक्षाचं प्राबल्य या ठिकाणी तुम्हाला सतत जाणवत असतं। लोणार नगरपालिका असेल, मेहकर नगरपालिका असेल, सतत या नगरपरिषदेवर काँग्रेसचा तिरंगा हा नेहमीच या ठिकाणी फडकत राहिला आणि भविष्यामध्ये सुद्धा लोकांचा जनमानसाचा कल असा आहे ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी जेणेकरून महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं फाईट काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी देऊ शकतो अशी माझी नाही जनसामान्य माणसाची ही भावना आहे। आम्ही सतत मला 2019 मध्ये काँग्रेस पक्षाने वेळेवर तिकीट दिलं। मी निवडणूक त्या ठिकाणी लढलो। मी एकटा निवडणूक लढलो नाही पण कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आमच्या काँग्रेसच्या नेत्याच्या भरोश्यावर मला त्या ठिकाणी 49,836 मतं मिळाली आणि ही मतं माझ्या एकट्याच्या किंवा पक्षाचं जे काही कार्य आहे पक्षाच्या भरोश्यावर आणि नेत्याच्या जनसामान्याच्या भरोश्यावर ही मतं मिळाली आणि गेल्या 5 वर्षापासून मी सतत लोकांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी मेहकर मतदारसंघामध्ये काम करत आहे। गेल्या लोकसभेमध्ये ही जागा महाआघाडीला प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना देण्यात आली। आम्ही सर्व लोक काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते यांनी शर्तीने ताकदीने नरेंद्र खेडेकर साहेबाला मेहकर मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार साहेब इतके मतदान या ठिकाणी मिळवून दिलं। हा काँग्रेस पक्षाचंच मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं असा आमचा या ठिकाणी दावा आहे। बरं, दुसरा एक प्रश्न असा आहे की काँग्रेसकडून तिकीट मागण्यासाठी जवळपास 4 लोकांची नावं सध्या तरी आहेत। एक अनंतराव वानखेडे म्हणजे तुम्ही, दुसरे लक्ष्मणदादा घुमरे, तिसरे अलकाताई खंडारे आणि चौथे साहेबराव पाटोळे। बरोबर। सगळ्याचा तिकीट मागणं हा अधिकार आहे। बरोबर। तुम्ही कमीत कमी माझ्या माहितीनुसार 25 ते 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करता। बरोबर। एक निष्ठतेने काम करता। गटबाजी वगैरे या गोष्टी तुमच्याजवळ काही महत्त्व नाही। सर्व समन्वय ठेवून सर्व लोकांसोबत तुम्ही काँग्रेसचे ध्येय धोरण वाढवता। तर तिकीट तुम्हालाच मिळावं का एक प्रबळ दावेदार म्हणून किंवा एक न्याय मिळाला म्हणून तुम्हाला मिळावं किंवा इतर उमेदवारांना जर तुमच्या काँग्रेसचे तिकीट मिळालं तर तुमची भूमिका काय राहील? नाही, तिकिटाच्या संदर्भामध्ये सीट शेअरिंगच्या संदर्भामध्ये सध्या उच्च पातळीवर ज्या काही जागा वाटणी संदर्भात ज्या चर्चा चालू आहेत त्या फारशा कल्पना आम्हाला नाही की नेमके काय त्याच्यामध्ये क्रायटेरिया लावलेस। परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की मेहकर मतदारसंघ हा काँग्रेसला सुटावा
काँग्रेसला सुटल्यानंतरच खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची फाईट या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला काँग्रेसचा उमेदवार देऊ शकतो. आमच्या पक्षाच्या वतीने 4 कार्यकर्त्यांनी, त्यामध्ये ज्येष्ठ लक्ष्मणदादा घुमरे असतील, झेडपीचे अध्यक्ष राहिलेले अलकाताई खंडारे असतील, माजी नगराध्यक्ष आमचे साहेबरावजी पाटोळे असतील आणि मी स्वतः, असे 4 उमेदवार आम्ही त्यामध्ये तिकीट मागत आहोत. तर 4 उमेदवार मागत असताना आमचा 4ही लोकांचा समन्वय आहे की ही जागा प्रामुख्याने काँग्रेसला सुटावी. 4 पैकी कुठलाही जरी उमेदवार असला तरी चालेल, कारण हा उमेदवारी देण्याचा हा संपूर्ण अधिकार हा पक्ष पातळीवर असतो. आदरणीय मुकुल वासनिक साहेब असतील, आमचे महाराष्ट्राचे पटोले साहेब असतील, हे लोक त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्ही तिकीट मागितले, पण तिकीट मागत असताना आमची एकमेकाबद्दल कोणती ईर्ष्या नाही किंवा एकमेकाबद्दल कुठलाही विरोध नाही, परंतु ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावी अशा पद्धतीचं ठाम मत आमचं या ठिकाणी झालेलं आहे. मागे जेव्हा रमेश चेल्लीथलासाहेब बुलढाण्याला आले होते, त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय शामभाऊ उमाळकर यांनी ताकदीने आणि मोठ्या जोराने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मेहकरची जागा ही काँग्रेस पक्षालाच सुटली पाहिजे, ही भूमिका सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बुलढाण्याला मांडली आणि तिचं स्वागत संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये ते स्वागत त्या ठिकाणी त्यांचं करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे मतदान मिळालं. मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. ही मतदानाची टक्केवारी या विधानसभेत कायम राहू शकते का? निश्चित लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या पातळीवर लढल्या जातात, परंतु गेल्या 15 वर्षापासून लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या संदर्भातला बराच विरोध या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण बघितलं असेल, मेहकर शहराचं विकासाचं काम असेल, ग्रामीण भागाचे विकासाचे कामं असतील, कामं अर्धवट स्वरूपात आहेत, निकृष्ट दर्जाचे आहेत, जवळचे ठेकेदारांना पैसे देण्यासाठी ते कामं दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं काम व्यवस्थित आणि चांगलं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. पूर्णत्वास एकही काम त्या ठिकाणी गेलेलं नाही. हे काम एखादं मेहकर मतदारसंघामध्ये झालं असं एखाद्या मंत्र्याला किंवा बाहेरच्या व्यक्तीला आणून ते काम दाखवावं असं एकही काम या मतदारसंघामध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही. गत काळामध्ये खऱ्या अर्थानं मेहकरचा विकास हा खूप जोराने विकास व्हायला पाहिजे होता, पण तो विकास होताना दिसत नाही. तेव्हा ही जागा जर काँग्रेस पक्षाला सुटली तर 100. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.